कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून शहरात दाम्पत्य स्थायिक झालं। मिळेल ती मजुरी करून कुटुंबाचं पालन पोषण पती पत्नी करू लागले। मात्र या मजुरीवर घर चालवणं कठीण होत होतं। कधी कधी हाताला काम मिळत नव्हतं, त्यामुळे एका शाळेत कामाच्या शोधासाठी जात होते। मात्र अर्ध्या रस्त्यातच हिराबाई चुनीलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याचं नव्हतं झालं। नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव येथील चुनीलाल सरोदे आणि त्यांची पत्नी हिराबाई चुनीलाल सरोदे वय वर्ष 42 हे दाम्पत्य गाव सोडून शहरात रोजगारीसाठी आलं। काही दिवसातच त्यांना एका शाळेत तात्पुरत्या स्वरूपाचं काम मिळालं। थोड्या कालावधीनंतर वर्षभरापूर्वी त्यांचे हातातील काम सुटलं। घराची परिस्थिती बिकट असल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचं पालन पोषण करत होते। पती पत्नी मजुरीचं काम करत होते। दरम्यान त्यांना माहिती मिळाली की शहराबाहेरील एका शाळेत जागा रिक्त आहे आणि त्यांना कामासाठी माणसांची गरज आहे। त्यामुळे 23 जुलै रोजी बुधवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास कामाच्या शोधासाठी त्यांच्या दुचाकीने निघाले। मात्र अर्ध्या रस्त्यातच हिराबाई चुनीलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याचं नव्हतं झालं।